सध्या चर्चेचा विषय असलेला व्हीबीजी रामजी म्हणजे काय, तर दुसरं तिसरं काय नसून शिळ्या ताकाला दिलेली फोडणी आहे. तर बघा 30 वर्षापासून चालत आले एका जुनी योजनेचं नामकरण चेंज करून त्यामध्ये थोडाफार बदल करण्यात आलेला आहे. तर 7 सप्टेंबर 2005 ला पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली एक बिल पास केलं जातं ज्याचं नाव नरेगा असतं. त्यानंतरला चेंज करून त्याचं मनरेगा नाव ठेवण्यात आलं. मनरेगा म्हणजे काय, तर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना म्हणजे काय. या योजनेमार्फत ग्रामीण भागातील प्रत्येक माणसाला काम दिलं जायचं. का, तर ग्रामीण भागात काम नसल्यामुळे लोकांचं स्थलांतर होऊ लागलं. ही गोष्ट लक्षात घेऊन ही बिल पास करण्यात आलं. तर या योजनेमध्ये काय व्हायचं, तर त्या कुटुंबाच्या घरापासून 5 किलोमीटरच्या अंतरावर त्यांना काम दिलं जायचं आणि त्या कामाचा मोबदला, त्या कामाचे पैसे त्यांना 15 दिवसांनी दिले जायचे. त्यांना वर्षातून 100 दिवस ते काम असायचं. जर त्यांना 15 दिवसाच्या आत काम भेटलं नाही तर त्यांना भत्ता दिला जायचा. आणि काम काय असायचे, तर ग्रामपंचायतचे प्रत्येक काम 50% या योजनेमार्फत केले जायचे आणि याचा खर्च केंद्र सरकार द्यायचं. मग राहिलेले बाकीचे दिवस वर्षातले ते राज्य सरकारवर सोपवले जायचे. मग आता झालं काय, तर 16 डिसेंबरला देशाचे कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी लोकसभेमध्ये एक बिल सादर केलं. त्यानंतर हे बिल 20 डिसेंबरला राष्ट्रपतींच्या हाती पास करण्यात आलं. तर बिल काय होतं, तर दुसरं तिसरं काय नसून मनरेगाचंच नाव चेंज करण्यात आलं. काय ठेवण्यात आलं, तर व्हीबीजी रामजी म्हणजे काय, विकसित भारत गॅरंटी रोजगार आजीविका मिशन ग्रामीण. मग याच्यामध्ये मनरेगामध्ये यांनी काय बदल केला बघा, तर मनरेगामध्ये काय होतं, तर एका वर्षामध्ये 100 दिवस काम असायचं. तर व्हीबीजी रामजी मध्ये किती, तर 125 दिवस काम दिलं जाते. त्यानंतर मनरेगामध्ये काय होतं, 15 दिवसाच्या आत पैसे दिले जायचे कामाचे किंवा काम दिलं जायचं. तर व्हीबीजी रामजी मध्ये काय आहे, तर 7 दिवसामध्ये काम दिलं जाते. 7 दिवसामध्ये त्यांचं कामाचे पैसे सुद्धा दिले जातं. त्यानंतर मनरेगामध्ये काय होतं की संपूर्ण खर्च हा केंद्र सरकार उचलला जायचा. परंतु आता व्हीबीजी रामजी मध्ये काय झालं, 60% खर्च केंद्र सरकार उचलणार, बाकीचा खर्च राज्य सरकार उचलणार. त्यानंतर आता व्हीबीजी रामजी मध्ये तुमचं जे काही तुम्ही काम कराल ते जीपीएस